हा बोला. हाँ जयलोजी. हा बोला. राजू थाटे बोलताय ना? हो. ते काहीतरी एक पोस्ट होती तुमची व्हायरल झालेली. कधी? ते काय मातंग समाजाला मागत्या म्हणून म्हणताय तुम्ही. उलट अजून समाजाला? हा मातंग समाजाला? हो. पूर्ण ऐकलं का व्हिडिओ तुम्ही? व्हिडिओ बघितला ना. हा मग त्याच्यामध्ये आहे ना हा. ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताना त्याला बोलले. अहो ते नाही विषय तसा. तुम्ही अपमान करताय तर म्हणजे तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याला बोला ना तुम्ही. मग मातंग समाजाला त्यालाच काय बोललो ना बोलणार? मग. हा. मातंग समाजाला बोललो कोणी तुम्ही? तो मातंग हा? समाजाचाच आहे ना. तो मातंग मग आता समाजाचाच आहे एक ना. सांगा, तुम्ही म्हणता बाबासाहेबांना 4 मुलं मातंग समाजासाठी घातलेली. रमाईनं मातंग समाजासाठी आपले हाल अपेष्टा सहन केल्या. म्हणजे एकट्या समाजासाठी केले का? तुमच्या समाजासाठी नाही केले? हा मग तुमच्या समाजासाठी नाही केलं का? मग कोणासाठी? फायदा तुम्ही घेता ना आरक्षणाचा. अहो आरक्षणाचा विषय वेगळा आहे. तुमचं शिक्षण काय झालं हो बरं? तुझ्यापेक्षा कमी आहे माझं शिक्षण बोल. हो मी चांगलंच विचारतोय. म्हणजे तुम्ही अभ्यास करा ना. तू माझ्या शिक्षणावर काय चालला? तू मला का अर्थ सांगणार आहे? अहो मी तेच बोलतोय. तुम्हाला दुसरा आगाव बोलत मग नाही. तुला अरे मला एक सांग. हा. मी काय म्हणालो, आरक्षणाचा विषय वेगळा आहे. आरक्षणाचा विषय वेगळा आणि बाबासाहेब वेगळे. मी एक सांगतो, ऐकून घे जरा. ऐक ना. म्हणजे आरक्षण कधीपासून लागू झालं आणि ते आरक्षण कोणत्या आधारावर, कोणत्या निकषावर भेटता? का बाबासाहेब हा सांग कुठल्या निकषावर भेटतं? ते जातीच्या मागासलेपणावर आणि जाती व्यवस्थेवर भेटते. म्हणजे कोणाच्या आधारावर? त्याला आधार कशाचा आहे? मागासलेपणाचा आणि जाती व्यवस्थेचा आहे ना. मग जाती कोण पाडल्या? कोणी पाडल्या? कोणी पाडल्या? कोणी पाडल्या? बाबासाहेबांनी पाडली का जाती? मला मला एक उत्तर दे. जाती कोणी पाडल्या? जाती कोणी पाडल्या? ज्यांना तुम्ही मानता डोक्यावर होता त्यांनी पाडल्या. डोक्यावरचा विषय नाही. तर जाती कोणी पाडल्या? हिंदू धर्मामध्ये सनातनी म्हणताय ना तुम्ही. सनातनी म्हणताय ना. ते सनातनी धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे. तिथं जाती व्यवस्था नाही. आहे का? आहे का नाही? एवढं आरक्षण भेटलं का? हा त्याच्यामुळे तुम्हाला आरक्षण घेतलं? ते आरक्षणाचा विषय मी त्याच्यावर येतोच. पण मी हे अगोदर बोलायलो. जे जाती व्यवस्था म्हणताय तुम्ही, जाती व्यवस्था कोणी पाडल्या? बाबासाहेबांनी पाडले का हिंदू धर्माने पाडली? हिंदू धर्माने पाडले. नाही. हिंदू धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये कर्मानुसार माणसाला गिनलं जातं. बरोबर आहे का? कर्मानुसार. हा बरोबर आहे की नाही? कर्मानुसार नाही. मग कशानुसार? अरे जाती तर नव्हत्याच म्हणतोय ना मी. वर्ण व्यवस्था होती. मग जाती कधी पाडण्यात आल्या ह्याचा काही इतिहास माहिती आहे का आपल्याला? हा दादा तुम्ही ऐका नाही. मी तुम्हाला संदर्भ पाठवतो. तुम्ही व्यवस्थित इतिहास वाचा. मला इतिहास नको शिकू. मला पूर्ण अभ्यास झालेला इतिहासावर. कशाचा अभ्यास झालाय? काय बी बकलताय तुम्ही. कसं पण कुठलं पण. त्याला ठांग नाही थारा नाही. मला एक सांगा. बाबासाहेब तुमचा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये मी काय ऐकलं, तुम्ही म्हणताय मातंगासाठी बाबासाहेबांनी काहीतरी, हे काल परवाचाच व्हिडिओ आहे. 16 सेकंदाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये कोणीतरी कट केले आणि ते असे एक मुद्दे एकत्र केलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय बोलले? तुम्ही सरसकट एकत्र 2 मुद्दे एकत्रच आहेत आणि एक थोडं कट केलेला मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर जाणार नाही मी. फक्त 2 मुद्द्यावर येतो मी. सुरुवातीला काय आहे? मागण्यांसाठी बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये संधी देऊन चुका केली. पण आरक्षण बाबासाहेबांनी एकट्यानं दिलं का त्याच्यामध्ये दुसऱ्याची कोणाची भूमिका नाही? कोणाचीच नाही भूमिका. कशी नाही? कशी नाही म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का? बरं मग तेच तर त्याच विषयावर तर मी बोलतोय ना. त्याच विषयावर बोलतोय. ऐका ना जरा दादा ऐका. मी त्याच विषयावर बोलतोय. जाती व्यवस्थेवर आणि जाती कोणी पाडल्या तर बाबासाहेबांनी जाती पाडलेल्या नाही.
अरे ऐकून तरी घे जरा. हा, ते मला हा, समजतं हा. तुझी थेरी काय बोलतो तू. मी तुझं थेरी असं नाही, म्हणणं आहे, तुमचं जे आहे ना वक्तव्य त्याला मी खंडन करतोय की तुमचं चुकीचं आहे हे बोलणं. तुझा अधिकार आहे. हा? तुला वाटत असेल ना, ते तुला वाटत असेल. काय म्हणून? तुझं ते तुला वाटत असेल चुकीचं आहे. मग मला आता तुला याच्याशी चूक ठरव. मला ऐका नाही, तुम्ही याच्याशी तर्क द्या, नोंदणी द्या की मी बाबासाहेब म्हणले का तुम्हाला कोणत्या भाषणामध्ये कोणत्या पुस्तकात लिखित आहे का तुम्ही सांगा ना. मग आम्ही मान्य करू की बाबासाहेब केले म्हणून. हा, काय हे तुम्ही म्हणताय ना बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये संधी दिली, मान्य आहे. संधी बरं, कोण ठीक दिली? आहे. कोण एकट्या बाबासाहेबांनी दिली का? संविधानाच्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी दिली का? हा, कशी दिली मला एक सांगा. संविधानामध्ये फक्त बाबासाहेबच होते का? दुसरे कोणीच सदस्य नव्हते किंवा कोणती चर्चा झाली नाही, काहीच झाली नाही. हा, नाही, अरे झगडलं कोण? म्हणजे? साडे आले होते झगडायला. कोणता? भाऊसाठी आले होते झगडायला. अरे बाबा तू त्याचा विषय घेऊच नका. मी विषयाची चर्चा काय करतो त्याच्याकडे लक्ष दे ना. अरे तू दुसरीकडे कशाला जातो? अरे आरक्षणासाठी कोण कोण लढलं ते सांग. अरे बाबा आरक्षणासाठी एकटे बाबासाहेब नाही लढले. बाबासाहेब फक्त मदतीला होते आणि त्याच्यामध्ये 200 आता ऐक ना 298 सदस्यांचं पण योगदान आहे. बाबासाहेबांचं एकट्याचं नाही. ऐक लक्षात घे जरा. थोडं डोसकं ठिकाणावर ठेवून इतिहास वाच जरा. समजलं? तुम्हाला आता विश्वास शिकवणार आहे म्हणजे मग तू आता एक काम कर ना. काय म्हणून? आयडिओन लिही की बाबासाहेबांनी आरक्षण नाही दिलं. कुठं की तू तुझ्या फेसबुक आयडीवर आहे ना असं लिही की बाबासाहेबांनी आरक्षण नाही दिलं. बाबासाहेबांचं काय त्याच्यामध्ये योगदान नाही. लिही असं 298 मी फेसबुकवर येणार नाही. मी तुला कॉन्टॅक्ट केलो. मला फेसबुकशी देणं घेणं नाही. मी तुझा लिंक आली ना मला एकानं पाठवली बाबा असं असं बोलायला लागले म्हणून. मी तुला बोलायलो ना. मी तुला अक्षरशः बोलायलो. नंबर आहे तुझा. मी बोलतो ना तुला बोलायलो. अक्षर मला उत्तर दे ना तू फेसबुकला येऊन तू डायरेक्ट ChatGPT काढून इकडे तिकडे तू सर्च करूनही बघ. तू सर्च करूनही बघ. इमानदारीने तू सत्य बोलणारा माणूस बाबासाहेबाचा अनुयायी असला तर किंवा बुद्धाचे तू तत्व जर मानत असतील तर तू सत्य बोल की बाबा संविधानामध्ये बाबासाहेबांचं एकट्याचं संविधानात काय ते योगदान नाही. बाकी सगळे बाबासाहेबांसोबत जे 298 सदस्य होते ना त्यांचं पण योगदान आहे. हे लक्षात दे जरा. अरे तुम्ही एवढे बेईमान हरामखोर झाले. अरे हरामखोरा तुला काय अक्कल आहे का तुला? तू बाकीच्यांचं योगदान नाकारतो म्हणजे मी बाबासाहेबांचं योगदान ऐक सरळ ऐकून घे. मी बोलायलो नाही. बैमानकीच्या गोष्टी बोलत नाही. ऐकून घे ना जरा. मी काय बोलायलो लक्षात घे. अबे तू बी मारण्यात आहेस रे. तू बी मारण्यात आहेस. तू धर्म बदललास म्हणजे तू काय कोणता ब्राह्मणाच्या पेक्षा वरचा लागून गेला नाहीस. तू पण मारण्यात आहेस रे. तू पण मारण्यात आहेस आणि तू पण आज मारण्याच्या नावावरच आरक्षण खातो. ऐकून घे. अबे माधुरशोध तुला अक्कल नाही रे. तुला अक्कल नाही. तू शिकले सवरलेला आहेस. तुला इतिहास चांगला वाच. बाबासाहेबांचे तत्व काय आहेत बुद्धांचे काय तत्व आहेत ते थोडं लक्षात घे जरा. गाढवा. अरे तू काय वाचवतो? तुझ्या मनगडंत इतिहास तुझा तू स्वतःचा इतिहास तू तयार करायला लागला. तुझे पुरावे नाहीत काय नाही. उगा कुत्र्यावानी भुकायला लागला फेसबुकवर तू. हा माधुरशोध तू खोटा इतिहास पसरवतो का तू मग फेसबुकवर? हा भाडखाऊ. अबे बराबरीचा विषय नाही रे. आम्ही बराबरी कोणाशी लावत नाही. आणि ऐक तू कर्तव्यानुसार ऐक जरा. ते रांडबा मार कोणकीच मार आपल्याला माहिती नाही त्याचा विषय. ते इतिहासही सांगू नको मला. मी बाबासाहेबाविषयी बोलायलो आणि रमाई सोबत रमाईच्या विषयावर बोलायलो की तू खोटं बोलला हे योग्य नाही. मला एक सांग बाबासाहेब सोबत असताना लोकांना केलं नसतं ना मेले असं सर तुम्ही अजून. अरे बाबा अरे लोकशाहीचं एक सांग मला. संविधानाची भूमिका कोणी मांडली सुरुवातीला? बाबासाहेब संविधानात कधी आले सदस्य म्हणून ते मला सांगशील का जरा? हा सांग बरं जरा मला. तुला माहित नाही काय म्हणला? कधी आले ते इलेक्शन लढून आले त्याच्यामध्ये सगळे. हो मग तेच तर सांगतो तुला. तू भूमिका संविधान भारत लोकशाही पद्धतीने चालणार आणि भारताला संविधान हवं आहे म्हणून हे कधी जाहीर झालं ते तुला लक्षात घे जरा.
लक्षात घे जरा. आणि तू नंतर बोल. त्या जाती पाळल्या म्हणून तुम्हाला आरक्षण भेटलं हे म्हणायचं. अरे बाबा माझ्या ते मी तुला सरळ सांगायलो. तू म्हणतोय ना बाबासाहेबांनी संधी दिली. संधी बाबासाहेबांनी दिली नाही. संधी ते पहिल्यापासूनच त्या व्यवस्थेत होती आणि त्या पद्धतीनं ऐक जरा. तू तुझे तर्क लावू शकतोस म्हणजे मी तर्क लावू शकत नाही का? हा तू तुझ्या तोंडाचा इतिहास तुला मान्य आहे. आम्ही बोललेलं तुला मान्य नाही का? अरे तू इतिहास सत्य वाद, परिस्थिती वाद. आरक्षण कधी जाहीर झालं त्याच्या आधी आरक्षण कसं होतं आणि ते आरक्षणाचे निकष पाहाय जरा. अरे तू आरक्षणाचे निकष पाहाय जरा. ते कशा आधारे लागू झालं, कसे आलं, जात होती का बाबासाहेबांनी संधी दिली म्हणून आरक्षण भेटलं. ते थोडं डोकं ठिकाणावर ठेवून ऐक जरा. गु खात नाहीस, भाकरच खातोस तू. गाढवा मादरचोद दारू पिऊन बोलतो भोसडीच्या. मादरचोद कुठला गे? अबे तू इतिहास वाच. तुला संदर्भ पाहिजे असले तर मी तुला संदर्भ देतो. अरे तू तुझ्या वक्तव्यावर संदर्श देतो म्हणालो मी. मला जास्त बोलू नको तू. हा अबे तू तेच तर सांगायलो ना. तू भोसडीचा आहेस ना. तू व्यवस्थित वाच. काय म्हणला? हा जो नंबर सगळ्या रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल मार खाशील पब्लिकचा. अरे मार खायचा विषयच नाही रे. मी खोटं कुठं बोललो? मी सत्य आधारित बोललो. तू कुठेही कोणाला पाठवलास तरी ना ऐक. तू कुठे जरी पाठवलास ना म्हणजे मुद्दे तू अजून मी लक्षात घे जरा आम्ही काय बोललो ते. आणि तू ऐतिहासिक नोंदी तपासून पाय आणि मग लोकांना सांग की असं खोटं बोलला म्हणून. तपासून पाय काय आम्ही काय चुकीचं उठून बोलायला लागलो काय? अरे चुकीचं नाही रे बाबा. मग संधी चुकून मला एक सांग. मी तेच तुला बोललोय ना. एका समाजासाठी मला एक सांग. बाबासाहेब 2000 ऐक मी बी तेच सांगतो. मी तुला सरळच बोललो सुरुवातीला. मी तुला वाईट बोललो नाही. तू वाईट घेतला म्हणून मी तुला वाईट बोलायलो. समजलं? बाबासाहेबांचं योगदान नाकारत. योगदान नाही मी योगदान नाकारत नाही बाबा. मी काय बोलायलो थोडं समजू दे. योगदान आहे पण तेवढं तू जे बोलतोय ना जातीला हिणवून जातीला टार्गेट करून जे बोलतोय ना तू त्या पद्धतीने बोलू नको. सुरुवातीला त्या पद्धतीने तू बोलू नको. समजलं? सुरुवात केली. सुरुवात कोणी केली? अरे तू बघ पोस्ट, लोकांच्या पोस्ट बघ आणि मग बोल. लोकांच्या पोस्ट बघ मग समजते तुला. लोकांच्या काय पोस्ट? अरे तुझ्या समाजाच्या बांधवांच्या पोस्ट बघ. सुरुवात कुठून झाली? सुरुवात तुम्ही केली. काय म्हणून केली? आमची सुरुवात दाखव बरोबर. कोणत्या तारखेला झाली तुमच्या पोस्ट बघतो मी. बाबासाहेबांची बरोबर येऊ शकते का? अरे बाबा बाबासाहेब नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय की बाबासाहेब आहेत. अण्णाभाऊ साठे ज्यांच्या समाजाचे ते आदर्श मानतात त्याला तुला काय प्रॉब्लेम आहे का? काही त्यांनी आदर्श मानत असतील तुला काय प्रॉब्लेम आहे का? आदर्श माना ना. आम्हाला काय घेतलं तर बाबासाहेबांची बरोबरी करणार आहे काय? बरोबरी कोण म्हणलं तुला? बाबासाहेबांच्या बरोबर ठेवलंय. बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले कोण म्हणलं तुला? तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेल ना तर चेक कर सोशल मीडियावर. काय म्हणून म्हणजे मी तेच तर सांगायलो ना. बाबासाहेबांपेक्षा अण्णाभाऊ साठे मोठे आहेत म्हणून कोणी लिहिलं काय तुला? मला सांग. मग काय मला पाठव ना. ते मला पाठव. लहुजी साळवे. लहुजी साळवे मी आता तेच सांगतो. लहुजी साळवे महात्मा फुलेंचे गुरु आहेत. ते बी अजून तुला ऐतिहासिक तथ्यानुसार पुराव्यानुसार देतो. आणि बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले आहेत आणि महात्मा फुलेंचे गुरु लहुजी वस्ताद साळवे. हे कागदावर लिहून देतो तुला मी कधी बी. ते बी पुराव्यानिशी. अरे तुझी अवकात नाही रे पुरावे दिले तर वाचायची. समजलं का? तुझ्या नाही मी तुला संदर्भ देतो. तू वाचायची अवकात ठेव आणि तू वेळ घेऊन वाचून काढ. तुला अरे गडबड नाही करत. मी तुला सांगतोय. मी सत्य इतिहास सांगतोय. कोणाची भीक मागली? अरे आरक्षणामध्ये तुम्हाला तर आरक्षणामध्ये लाभ नव्हता रे. तुम्ही 1956 ला बाहेर गेल्या ना. तुम्हाला कोण्या आधारावर भेटलं की तुम्ही जातीचे मागासले तेव्हा पूर्वी जाती व्यवस्थेचे मार होत्या म्हणून तुम्हाला आरक्षण भेटलं 1990 ला. आणि तुम्ही आता आम्हाला ज्ञान देताय उपवर्गीकरणावर. होय म्हणजे तुझं म्हणणं आहे की आम्ही शिक्षा नाही घ्यायला पाहिजे. अरे तू घे नको घे. मला हे म्हणणं नाही. तू घेतला तरी पण त्याच्या आधारे तुम्हाला आरक्षण कोणत्या आधारावर भेटते? आरक्षण कोणत्या आधारावर भेटते तुला?
हा? अरे हिंदू संस्कृतीमध्ये खुश आहे ना तू? अरे बाबा प्रत्येकाला धर्माचा, तू धर्म स्वीकारला, तुला त्या धर्माचा अरे तू अभिमान आहेस ना तू. आहे. मग आम्ही कोणाला बी अभिमान विरोध आहे करत ना. नाही. आम्ही बाबासाहेबांना पण अरे, चांगलंच मानतो आणि तुला गौतम बुद्धाला बी चांगलंच हिंदुत्वाचा- मानतो. समजलं? तुला हिंदुत्वाचा गर्व आहे ना? कशाचा? आम्ही हिंदुत्वाचा स्वाभिमान आहे ना? आमची मुक्ताई साळवे जी म्हणते ना आम्हाला, आम्ही धर्म नसलेली माणसं, आम्हाला कोण ओढून घेतलं धर्मामध्ये? आम्हाला जाती व्यवस्था कोणी पाडल्या? हा मान्य आहे, आम्ही हिंदू धर्मानुसार आम्ही शूद्र मानले गेलो. त्याच्यामध्ये तुझा पण समाज येतो, आमचा पण येतो, इतर भरपूर समाज येतात त्याच्यामध्ये. मग त्याचा कोणी नाकारू शकणार नाही. मग जाती व्यवस्था कधी आली? जात कोणी पाडली? जातीची नोंद कोण करून घेतली? हे तुला माहित आहे का डायरेक्ट बाबासाहेबांनी जाती व्यवस्था पाडली? हा, तुला कोण बोललं बाबासाहेबांनी पाडली जाते? मग तुझ्या मतानुसार तर तू म्हणतोय ना तसं. अरे येडा, मी म्हणतो अनुसूचित जातीचा वर्ग कोणी बनवला? अरे शेड्यूल कास्ट तू म्हणतोय ना, ते कोण्या आधारावर बनलं गेलं ते सांग की मला. ते कोण्या आधारावर बनलं गेलं? अस्पृश्यतेवर बनलं गेलं. हा, अस्पृश्यतेवर म्हणजे त्यांच्याची अस्पृश्यतेवर नाही रे बाबा. जे इंग्रज काळामध्ये ऐक ना जरा, ते पण सांगतो तुला, ब्रिटिशांच्या संबंधामधूनच ते सगळं भेटलेलं आहे. ते बाबासाहेबांचं यामध्ये फक्त नाव आहे, फक्त नाव. कर्तव्य सगळे ब्रिटिशांच्या काळापासून आलेले आहेत आणि तेच निर्णय सोबत लागू झाले जे स्वातंत्र्य काळाच्या नंतर. हे अगोदरच होतं. बाबासाहेब आले हे दिले असा विषय नाही. बाबासाहेबाच्या टायमिंगला बाबासाहेब जे महार समाज आहे ना, महार समाजाला ब्रिटिशांनी सैन्याच्या बाहेर काढलं होतं. त्यांना सैनिक भरतीमध्ये घेत नव्हते. त्या टायमाला मात्र बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला जाऊन बैठक घेतली. त्यानंतर मग ते सैन्यामध्ये महार समाजाला जोडण्यात आलं. हा, मग ते इथं तुला पण माहित असेल, इतर समाजालाही माहिती आहे. मग जाती व्यवस्थेच्या आधारावर आपण गुट पाडणार, एसटी मागासवर्गीय जे काही आपलं वेगवेगळं करून एकत्र केलेलं आहे ना, त्या पद्धतीनं आपल्याला आरक्षण भेटते. पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जाती एकत्र आणल्यात असं काही लिहून पुरावा आहे का कुठं ऐतिहासिक? नाही ना. शेड्यूल कास्ट कोणी एकत्र आणला? शेड्यूल कास्ट कोण्या आधारावर आला एकत्र ते मला सांग. तेच होतं, अस्पृश्यता मग अस्पृश्यता कोणत्या धर्मात आहे? हिंदू म्हणूनच आहे ना. मग हिंदू म्हणूनच महाराजला आरक्षण आहे ना. अहो मग मी तेच तर बोलालो, जातीचा गर्व, हिंदू धर्माचा गर्व तुम्हाला बी. तुम्ही आरक्षण खाताय ना, तुम्ही आरक्षण खाताना तुम्ही पण त्याच्यावर हे करायला पाहिजे. तुम्ही पण अभिमान बाळगायला पाहिजे की आम्ही जाती व्यवस्थेमध्ये होतो म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं. जातीच्या मागासलेपणावर आणि जातीभेदावर आम्हाला आरक्षण भेटलं म्हणून तू पण अभिमान बाळग ना जरा. तू इतर समाजालाच का टार्गेट करतो? हा, असं राहत नाही. व्यवस्थित थोडा अभ्यासू भरपूर लोक त्यांनी इतिहास वाचून सरकत जोडून आणि पुराव्यानिशी बोललेले आहेत. तुझ्याकडे पुरावा नसतो, काय नसतो, आता 90 मारून येतो डायरेक्ट इतिहास बकलतो म्हणजे कसं जमल? अरे दारू नाही, माणसाला सत्य बोलताना राग बी येतो आणि व्यवस्थित बी सांगतो माणूस. थोडं लक्षात घे जरा. तू बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा अनुयायी आहेस ना, तर मग तुला हे पण समजायला पाहिजे की कसं बोलायचं, काय नाही, कोणाला काय बोलायचं. तू गाढव नाहीस, तू चांगला सुशिक्षित आहेस म्हणतोस ना, मग थोडं चांगलं बोल ना जरा. तू कोण आहे? अरे बाबा मी तेच तुला सांगतोय, तुला पण तेच सांगतोय मी. किती डिग्र्या घेतल्या? हा, किती डिग्र्या घेतल्या? अरे बाबा मी आजपर्यंत शिवलो नाही, तू घेतलास तरी असेल बाबासाहेबांच्या तत्वांचं. काय डिग्र्या बोललो मी? डिग्र्या मी आहे का नाही, तुझ्याकडे बी नसतील. म्हणजे मी जे बोलतोय ना तू ते तपासून पाय, मग मला बोल. मी खोटं बोललो असलं तर मला डिग्र्या तपास. तू डिग्र्याची देणं घेणं नाही, डिग्री वेगळी आणि इतिहास संशोधन करणं वेगळं. ऐक बाळा, ऐक, इतिहास आणि डिग्रीचा काही संबंध नसतो, समजलं का? इतिहास वाच, तुला लिहिता वाचता आलं तर तुला इतिहास बी समजतो. डिग्रीशी देणं घेणं नाही. म्हणजे डिग्री तुझ्यापेक्षा भरपूर झालेले आहे. ऐक ना जरा, मी तुझ्यापेक्षा लहान आहे ना, माझ्या वयाप्रमाणे
माझ्या वयाप्रमाणे तुझ्यापेक्षा मी भरपूर तुझ्या त्या वयाच्या टायमिंग मध्ये माझं शिक्षण भरपूर झालेलं आहे, समजलं. मला त्या शिकी लोकांनी मी त्याच ऐतिहासिक संदर्भात दरम्यानच जे काही इतिहास येतो ना त्याच्याच मी त्याच फील्ड